जेव पटपट राणी. जीव बाई तुला जेव पटपट बाबा आणि तू. अगं मोठे बाबाला आले ना, मोठे बाबाला आवाज दे ना. आणि ही लोक नाही जेवत का? ते मग जेवतात. हे पेरण्याच्या टाइमला का असं का पंगत थोडी बसत असते बाई. बरोबर जेवा लागते ते, मग आपलं जेवण झालं की ते बसतात. मोठे बाबाही बसतात. मग जेव तू. मला तर काही जेवण नाही वाटून राहिलं. अरे मंदा जेव जेव. असं कसं उपाशी राहून काम कसं होणार आहे? हा? काय किच कसे आहो तुम्ही? माझ्याजवळ एवढं काम करून घेतलंय ना. काम कायचं काही बा असंच म्हणशील कोणाले? काम कायले करून घेतलं? तुलाच तर स्टेटस ठेवायचं होतं. तुला रिअल व्हिडिओ काढायचा होता ना, म्हणून. नाही तर का आम्ही का तुला का काम करायला लावलं का? जेव मंदा. आता काम केलं की नाही तर भूक लागते. जेव आता. हो द्या पटकन. मला जेवाई वाटून राहिलं, जेवाई नाही वाटून राहिलं. खूपच थकली मी. मी ना ताई तुम्ही थकत नाही का हो? मीनाताई नाही थकत. तू थकतं का बडबड करू करू? तसं मीनाताई काम करू करू नाही थकत. समजलं कसं आहे वावर? घर बसल्या गोष्टी कशा सुचतात टमाटर. समजलं ना वावर काय म्हणतात? पप्पा वावर आहे तर पावर है. हा तुमच्या मम्मी ती पावर वावरानं गमावली. जेव बाई मंदा. बरं पेरण्याचा दिवस आहे आज. का पिकनिकला आलो का आपण? निसंतारीनं जेवायले, निसंतारीनं बसायले. बरोबर खा लागते आणि लवकर कामाला सुरुवात करा लागते. मला नाही भूक. मला जेवायचे पण आहे. अरे मंदा, हा व्हिडिओ घ्यायला पाहिजे आहे ना. हे एकदम मस्त दिसे ना शेतातलं जेवण. मंदा आली पेरणी करायला आणि शेतात जेवण करत आहे. छान मस्त स्टेटस नाही. कसलं स्टेटस कसलं काय? मला काहीच नाही स्टेटस वगैरे ठेवायचंय. घरी चला ना. बस झालं ना. घरी अजून अर्ध तर वावर झालं. आता अर्ध वावर झाल्यावरच घरी. संध्याकाळ सुट्टी नसते. काय? रडून फायदा नाही. वावरात तासावर बाई कामाले बसली की संध्याकाळी टाइम होईल सुट्टी नसते. चला पटापट जेवण लागा कामाले. वावर पाहिजे तेले वावर. काम करायला नाही जमत. अरे मनोहर, मी म्हणत होती एक फोन लावून देता का बाईले? बाई संग बोललीस ती. 2-3 दिवस झाले फोनच नाही लावला तिले. मी काही तू काही घरी नाही राहत आणि असूच माझ्या फोनात पैसे नाही म्हणते. माहिती तिले म्हणलं फोन लावून देतं म्हणे. मा फोनावून लागत नाही म्हणे, पैसे नाहीत म्हणे मा फोनात. तर लावता का एक फोन मिनाले? बोलली असती जसं आता विचारलं असतं कसं काय हाय. ही बुढी तर बाई जरशी मुकी राहत नाही. आता माणसाला माहिती आहे ना मा फोनात बॅलन्स टाकेलाय म्हणून. आता बोलते बाई हा माणूस मला अजून. ही बुढी तर लयच आहे बाई निरा. जे गोष्ट पोराले सांगते. तिच्या फोनात पैसे टाकले ना म्या कवा झाले का पैसे? त्या दिवशी तर म्या 200 रुपये टाकले तुला फोनात. पैसे आहेत ना. पैसे आहेत माझ्या फोनात. कोण म्हणलं पैसे नाहीत? माय बेक. मला तर म्हणस की मला फोनात पैसे नाही म्हणत. तुला म्हणलं फोन लावून देव मिनाली एकतो. अहो माय आते बाई सांग काय करा. बुढीला काही समजत नाही. अहो माय फोन लावून द्या. पैसे नाहीत म्हणजे पैसे तर आहेत. रेंज नव्हती रेंज. तुम्हाला नाही समजत ते. तुम्हाला काय कळते फोनातलं? रेंज नव्हती. त्याचा फोन एंगेज येत जाय. तुम्हाला नाही कळत ते. अहो माय फोन ना लागत जाय. सांग काय करा बाई. बुढीला काही समजत नाही. पैसे तर परवाच्या दिवशीच बॅलन्स टाकलं मला फोनात. एवढ्या लवकर का संपते काय? कोणाला मीना बाईला लावायचा होता का फोन? अहो माय मी तर रात्री लावून पाहिला पण लागलाच नाही मीनाबाईचा फोन. मी रात्री स्वतः फोन लावला मीनाबाईले पण ते लागला नाही तिचा फोन. मीच तर लावतो तेले वरच्या वर फोन लावतो मी मीनाबाईले. म्हणून तर मी हमेशा मला फोनात पैसे ठेवतो. मला माहित आहे ना. एकदाचा मी माहेरात फोन नाही लावत पण मीनाबाईले दररोज फोन लावतो मी. का हाय कसं हाय चौकशी काळजी मला त्याची. बाकी का हाय पिरेम. मला लय पिरेम आहे ना. मी का त्याला का ननद मानतो काय? बाकीच्या भावजाया असतील वर्षानुवर्ष ननदले फोन नाहीत लावत, विचारपूस नाहीत करत. पण मी तर म्हटलं तिसऱ्या दिवशी फोन लावतो मीनाबाईले. नाही बाई तिसऱ्या दिवशी लावता का फोन? असं का? एखाद्या दिवशी माजोळी आणत जाणं बोलायले. मी बोलत जाईन. मला बोला वाटतं जर सका तू ननद आहे तर तुला एवढे जीवाच्या हात आहे तर माई पोरगी आहे तर मला 2 शब्द बोला वाटतात.
आणि नाही आणत फोन बोलायला तर तेवढंच सांगत जाय की मी फोन लावला बेस खुशाली हाय मीनाबाईची की झालं मग मनाला तेवढंच बरं वाटते. मला का माहित नाही बाई तू तिसऱ्या दिवशी फोन लावतो. ती आली माई पोरगी तर तास तर तुला बोलणं जीवार येते तर म्हटलं माझ्या फोनावर काही बोलत असशील. हो का ती आल्यावर हो बरोबर आहे आमने सामने बोलायला तसंही काही हरीक नाहीये फोनावर बोलायची मजा येते नाही. बरं आहे. पाहिलं? हा? अशी आहे तुमची आई. सांगा आता मी फोन करतो त्याच्याच पोरीला करतो ना माय तरी बी अशा बोलतात मले. सांगा त्याच्याच पोरीला फोन करतो ते इतक्या वन बोलतात माना तेव्हा एकाच कसं करत असतील हा. आणि तुम्ही म्हणता की तूच तशी करतो तुम्हाला तुमच्या आईचं वागणं दिसते का हा? मी किती जीव लावतो मीनाबाईले मी कोणीच त्याला ननद मानत नाही ना. अति होत्या तर विचारा ना तुमच्या बहिणीला फोन करून की मी किती साजरी वागली त्याच्या संग. मला म्हणजे मला खराब वागताच येत नाही ना. मला खराब वागताच येत नाही पण मला नावच नाही. काय करू बाई मा मिठाले नावच नाही. आणि तुम्हाला असं वाटते की मी निरालयच हलकट पाहतो का मीनाबाईले. मी किती जीव लावतो फोन करून विचारतो चौकशी करतो तर ती आल्यावर किती साजरी वागत असेल. तुमची आई म्हणते ती आल्यावर बोलत नाही मा पोरी संग. जा बाई तिकडे आपण किती चांगलं वागा तरी बाई या सुषमाच्या काही नावच नाही. जाऊ दे सुस्मी कुठे बसत तू जाऊ दे एक ना एक दिवस नाही किंमत समजीनच सगळ्याले. अरे बापा रे मनोहर. हा बाबा कुठे गेलते तुम्ही काले पाण्या पावसाचे हिंडून राहिले एका जागी बसाना मुकाट्यानं. अरे मी कुठे नव्हतो गेलो तीच होतो म्हणलं या बायाच्या नको नांदी लागू जा करतो काही काम धंदा असेल तर. आज हो का आला असेल ना बाबू आता पेरेले मग आता ती फोनचं कर येऊन दा ती फोनचा रोज काही वाढवला असेल ना. ना आता तू काही बोलतच नाही बोलत जाय. तुले किती लोक ती फोन साजरा व्हायचं तर तुलेच सांगतात तर जरा पैसे वाढवून घे जराशे. हा तसं बी उन्हाळ्यापेक्षा टिपण्याची मजुरी जास्त असते. हो बाबा देतात लोक मजुरी देतात कोणी करावं देते का जो जो रोज पडला गावात तो भेटतेच त्याचं काही नाही. तुम्ही फक्त हिंडू फिरू नका पाणी आलं एक तर ते पाय गी घसरलं ना तर आपत सांग. नाही नको तू काळजी करू कोणाची काळजी करत रे. जाय जाय जरा बसत ती झाडाखाली काही होका यायचा असला कोणाचा तर येते बाबू असं घर काय बसत. जाय या बायाच्या नादी नको लागत जो. बायाच्या नादी लागलं म्हणजे माणसाचा डोक्याचा खोका होती. जय भैर. कुठे गेली हे म्हणता मी डोक्षीची होती जातो का जंगलाय हिंडे का. राणी तू याई दिसली का काय मम्मी ना सोडलं का पेरणं. अहो माय पेरणं सोडलं नाही ज्याले बसलो होतं ज्याले माई देराणी दिसली का. अमाय तू देराणी तिकडे टेकडावर हाय बाई बसेल ते मोबाईल घेऊन बसेल आहे. मी बोलली तर मला सुक करते ना सुक बोल नका काय करू राहिले काय सांगा. अमाय बाई ते व्हिडिओ काढत असेल तिला ते वावरातले ते फोटो घ्यायचे व्हिडिओ त्यासाठी तर तीन साजरी बेदम झाली. माय दोघी देराने जेठानेच खत टाकलं का तुम्ही लय येताची आहे सो बाई मीना. स्वतःही करतो देराली नाही आणलं माय तिनं काय वावर पाहिलं व आणलं गेलं माय बाई आते बाई असंच म्हणसान. तेच आली तिले ती व्हिडिओ काढून ती स्टेटस ठेवायचं होतं फोनात म्हणून ते कोणते काम करणारी होय. पण आता आली तर मग आता फसली तर काय तरी करावंच लागते. मादेरानं मस्त करून घेतलं काम आता जाऊन बसले तर तिथेच मी बोलावत होती की चाल म्हणून. राणी बाई तुला आईला आवाज दे बाई मम्मीला आवाज दे. माय बाई हो सारं घरदार आलं वाटते नाही. ह्या काय बाया काय शोधून राहिल्या वा. अवा दार का बाई त्या राजकन्याची पोत पडली ना माय सोन्याची. माय बाई हो मग आता दिसते काय वावरात पण ती का सोन्याची पोत घालून आली का लागे वावरात. माय मोठी होती का व किती ग्रामची होती वा. हो का व माय सांग बाई व मोठी होती का व. मोठी होती साजरी म्हणायची पोत होती साजरी डोरली होती. मग काय तर आता सोनं किती महाग आहे सापडले कोणाला तर कोण देते काय. एवढ्या साऱ्या बाया वावरात सबंधाने शोधू लागून राहिल्या. पण आता तो आम्हासारखीला दिसली आपण सज्जन आपण तर माय बाई कोणाचा रुपया पडेल दिसला तर घेत नाही. बाया बाया माय बाई फाटकी दसती नाही सोडत. अशी दिसली ना वावरात कोणाची पडेल तर बातच घेतात आणि गोळ्यात घालतात. बाया का सुतारात काय
आता मोठ्या शोधून राहिले. मी आता म्हणलं तिला आता काही सापडत नाही, तर आपण का आले म्हणा, म्हणून म्हणलं आपणही शोधू लागा. शोधू लागा तिला दिसले तर देऊन द्यावं माय. कोणाची सोनं आहे ना माय बाई, नाही व द्यावं द्या. सासरवाशी नाही तशीच तर ते माय शोधू लागा ना. मग गोष्टी काय करतो माय बाई, काय करा बाई. माझ्या राणीली आवाज, ओ बाई राणी ये ना बाई इकडे. व या दोघी मायलिकेच्या कानात तर बाई वारच घुसलं. येले वावराई आणले की हे निरा इकडे तिकडे पैतातच जशा त्या हरणावानी. अ बाई राणी ये बरं बाई इकडे. इचू कटायचं हे नको माय जंगल होय ना हे. अगं हो ना ग मोठी आई, मम्मीला बोलवते नाही. मम्मी चल ग, रेंज आहे ना तिथं, आण बरं तिला बोलाव. अगं मोठी आई, त्या टेकड्यावरती रेंज आहे म्हणून गेली मम्मी तिथे. इथे रेंजच नाही आहे ना. मग आता फोटो काढला, व्हिडिओ काढला तर तो स्टेटसला ठेवायचा आहे ना, म्हणून मम्मी तिथे गेली. हे बायका काय शोधत आहेत ग मोठी आई? आणि हे माणसं का बरं आले? ते माय कोणाची सोन्याची पोत पडली एका बाईची, ते शोधून राहिले. आणि ते माणसं आलेच नाही काय आले. माय बाई त्या तेजस वावर मोजणी आणली ना. भावाचे भांडणं चालू आहेत बाई. तो म्हणते अतून मान, तो म्हणते ततून मान. मोजणी आणली बाई त्यानं. ते मोजणारे साहेब लोक आले ना, म्हणून ते आले लोक. सांग नीता त्याला बोलायचे इले. बापाचे वावर ती आयती भेटली आणि त्या ती धुरेन तास मोजून राहिले. बरं झालं ना, माझे सख्खे भाऊ आहेत, शेजारी नाहीत ना. एक तास इकडे तिकडे जाऊ देत नाहीत बाई. काही काय खरी गोष्ट नाही हो माय. बाप धाव दो मेला आणि पूर्वी नाही जेवला. बापाच्या पोटात काही भाकर पडली नाही. एवढं तर कमावून ठेवलं त्यानं. आणि काय कुठं राहिले पोरं सांग, धुऱ्यासाठी तासासाठी भांडून राहिले. हा मीना ताई, झालंच नाही का अजून? झाला ना घरी, मी तिथे वाट पाहून राहिली. तू तर तिथे त्या मोबाईल रेंज आहे की नाही ते पाणी केली ना, ठेवला का व्हिडिओ? कसला व्हिडिओ कसलं काय? लवकर घरी चला, मला काही स्टेटसही ठेवायचं नाही काहीच नाही. मला खूप कसे तरी होत आहे. लवकर घरी चला, आता आपण घरी चालला जाऊ. सांग बाय बाय, अजून पेर नसतं नाही झालं व. चाल आता काय गुलशक राहिलं. 2:30 वाजले. आता काय व गुलशकसाठी काय घरी जातात ते खत कोण टाकणार आहे माय बाई? नाही नाही बापा, आता मी खतही नाही टाकत आणि काहीच नाही करत. मी एकटीच जाते घरी. मला खूपच त्रास होऊन राहिला. मला वाटलं तिकडे तुम्ही येसाल, तिकडच्या तिकडे आपण घरी जाऊ. मी आवाज देऊन राहिली तर तुम्ही येऊन नाही राहिले. हे राणी पण मूर्ख, तिला आवाज देऊन राहिली तर इकडे इकडे येते. अगं मम्मी, मला वाटलं की तू स्टेटस ठेवायसाठी रेंजच शोधून राहिली का, म्हणून गेली का तिकडे? काही स्टेटस नाही ना, भेटच नाही. माझं स्टेटस निघालं सगळं. काही येत नाही बाबा. हे वावर आणि शेती हे का सोपं आहे का? नको बाबा, नको शेती नको. एवढी मेहनत कोण करणार? मी नाही करू शकत. मी स्टेटस सुद्धा ठेवत नाही वावरातलं. नाही बाबा, मी चालली घरी. कशी वावर एकटी नको जाऊ ना माय बाई. त्या नाल्यातून एकटी कशी जाशील? खट्टा केलं बाई नाही ना, असं पेरणं टाकून जात असतात का? मला काहीच माहिती नाही. मी जाते, कशी जाते, नदीतून पोहून जाते. पण मी आता घरी जाते.